नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मी दिनेश गवई निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. तुम्हा सर्वांचा आवडता गणित विषय आणि या गणित विषयामधला तुमचा सर्वांचा फेवरेट जो टॉपिक आहे तो आज मी तुम्हाला शिकवणार आहे. तो फेवरेट टॉपिक म्हणजे आहे ट्रिग्नोमेट्री, त्यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो त्रिकोणमिती. तर एकदम बेसिक कन्सेप्टपासून हा टॉपिक आपण शिकणार आहोत. तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे. एकूण एक कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय पुढे जायचं नाही आहे. ठीक आहे. तर बघा त्रिकोणमिती. आता त्रिकोणमिती म्हणजे काय, तर त्रिकोण म्हणजे ज्याला तीन कोण आणि तीन बाजू असतात तो त्रिकोण असतो. आणि मिती म्हणजेच काय, मापन. म्हणजे बघा त्रिकोण काढला मी इथं बघा हा त्रिकोण दिसतो. हा कोणता त्रिकोण आहे बघा, इथं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांपैकी एक कोण जर 90 अंशाचा असेल तर तो कोणता त्रिकोण असतो, तर तो असतो काटकोन त्रिकोण. कोणता असतो, काटकोन त्रिकोण असतो. मी इथं एक त्रिकोण काढलेला आहे, तो कोणता त्रिकोण आहे, मग काटकोन त्रिकोण आहे ना. तर बघा या काटकोन त्रिकोणाचे जर माप करायचं म्हटलं तर हा कोण मला 90 अंशाचा भेटला, तर दुसरा कोण किती अंशाचा आहे आणि हा तिसरा कोण किती अंशाचा आहे हे मला काढावं लागेल. आणि ते काढायसाठी आपण त्रिकोणमितीचा वापर करतो. किंवा समजा हा कर्ण आपल्याला दिलेला आहे आणि एक हा जो दिलेला आहे लगतची बाजू, ही जी लगतची बाजू दिलेली आहे, तर समोरची बाजू काढायसाठी आपल्याला त्रिकोणाची मापन करायचं आहे. त्यासाठी आपण त्रिकोणमिती शिकणार आहोत. आणि त्रिकोणमिती शिकण्यासाठी आपल्या सगळ्या कन्सेप्ट ह्या काटकोन त्रिकोणावरती डिपेंड आहेत. आणि त्या काटकोन त्रिकोणावरूनच ट्रिग्नोमेट्रिक रेशोज तयार झालेले आहेत. तर आधी आपण बघूया काटकोन त्रिकोण. तर बघा काटकोन त्रिकोण म्हणजे काय, की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांपैकी एक कोण जर 90 अंशाचा म्हणजेच काटकोन असेल तर त्याला आपण काटकोन त्रिकोण असे म्हणतो. ठीक आहे. आता बघा जी काटकोन करणारी बाजू असते त्याला आपण म्हणतो समोरची बाजू. जी काटकोन करणारी बाजू असते त्याला आपण म्हणतो समोरची बाजू. आणि जी बेस असते, आधार असते, त्याला आपण म्हणतो लगतची बाजू. आणि 90 अंशासमोरची बाजू किंवा त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू त्याला आपण म्हणतो कर्ण. त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू त्याला आपण म्हणतो कर्ण. अशा त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत, आहे ना. तर बघा याच्यानुसार आपले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज तयार होतात. तर काटकोन त्रिकोणामध्येच ट्रिग्नोमेट्रीचे रेशोज तयार होतात. तर रेशो कोणकोणते आहेत आपल्याला माहीत असेल, जेव्हा आपण शिकलो असेल 9वी आणि 10वीमध्ये बघा त्रिकोणमिती आहे. त्याच्यानंतर 12वी सायन्समध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्री तर भरपूर आहे. 11वी सायन्स, 12वी सायन्स, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग असेल त्याला ट्रिग्नोमेट्रीच्या भरपूर कन्सेप्ट आहेत. पण आपल्याला मॅथ्स शिकताना 9वीपासून आपल्याला ट्रिग्नोमेट्री हा चॉप्टर चालू होतो, बरोबर आहे. तर बघा असं आपल्याला होतं की साईन आहे ना, नंतर काय होतं कॉस होतं, नंतर होतं टॅन होतं, नंतर होतं कॉट, नंतर सेक, नंतर काय होतं कोसेक, बरोबर आहे. अशा कन्सेप्ट होत्या, आहे ना. मग आता साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक हे कुठल्या पद्धतीनुसार याचे जे रेशो आहेत, याचे जे गुणोत्तर आहेत ते कसे काढायचे यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगतो. बघा याचे रेशो किंवा हा फॉर्म्युले पाठ करण्यासाठी याला लक्षात ठेवा, सकल कसल. सकल कसल ही ट्रिक्स लक्षात ठेवा. सकल कसलनुसार तुम्हाला या सर्व कन्सेप्ट क्लिअर करता येतील किंवा तुम्हाला त्याचे रेशो काढता येतील. तर बघा समजा तुम्हाला साईन थिटा काढायचा आहे. काय काढायचं आहे, साईन थिटा. समजा तुम्हाला साईन थिटा काढायचा आहे. साईन थिटा बरोबर बघा थिटा म्हणजे काय, 0 अंशापासून तर अनंतपर्यंत म्हणजे 360 अंशापर्यंत कुठला पण कोण असेल. मग साईन थिटा काढायचा आहे तर या सकल कसलनुसार पहिले 2 घ्यायचे स आणि क. पहिले 2 घ्यायचे स आणि क. मग स म्हणजे काय, समोरची बाजू. म्हणजे वरती आली समोरची बाजू, समोरची बाजू. छेदामध्ये क म्हणजे काय, कर्ण. ठीक आहे. पुढे बघा साईन नंतर आहे कॉस. कॉस थिटा तुम्हाला काढायचा आहे. तर स क झालं, त्याच्यानंतर काय आहे ल क. ल म्हणजे काय, लगतची बाजू.
लगतची बाजू, छेदामध्ये क आहे पुढे म्हणजेच काय झाला कर्ण, हे झालं कॉस थिटा. त्याच्यानंतर टॅन थिटा, टॅन थिटा बरोबर काय राहिलं स आणि ल, म्हणजे स म्हणजे समोरची बाजू आणि ल म्हणजे काय राहिलं लगतची बाजू. या ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचे लक्षात ठेवण्यासाठी किंवा पाठ करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सकल कसलं हे लक्षात ठेवलं आणि साइन कॉस टॅन एवढं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला बाकीचे जे उरलेले 3 रेशो आहेत ते सोपे होतात किंवा सरळ लक्षात ठेवता येतात. बघा साइन थिटा म्हणजे झाली आपली समोरची बाजू अपॉन कर्ण, कॉस थिटा म्हणजे झाली लगतची बाजू अपॉन कर्ण आणि टॅन थिटा बरोबर झालं समोरची बाजू अपॉन लगतची बाजू. आता पुढे जर पाहायचं म्हटलं तर टॅन नंतर येते कॉट, तर कॉट थिटा बरोबर ठीक आहे कॉट थिटा बरोबर आता एक लक्षात ठेवा कॉट थिटा हा रेसिप्रोकल असतो, गुणाकार व्यस्त असतो टॅन थिटाच्या. मग कॉट थिटाला आपण असं लिहू शकतो 1/टॅन थिटा, बरोबर आहे. म्हणजे टॅन थिटा जे असेल त्याचं खाली मुंडकं वर पाय केलं त्याचं गुणाकार व्यस्त केलं की आपल्याला कॉट थिटा भेटेल. मग कॉट थिटा बरोबर 1/टॅन थिटा आहे म्हणून कॉट थिटा बरोबर आपल्याला टॅन थिटाचे अपोजिट करावं लागेल. म्हणजे लगतची बाजू वरती जाईल आणि समोरची बाजू खाली येईल तेव्हा आपल्याला काय भेटेल कॉट थिटा. म्हणजे कॉट थिटा बरोबर काय होईल मग लगतची बाजू अपॉन समोरची बाजू, समोरची बाजू. ठीक आहे. पुढे बघा कॉट थिटा नंतर असते सेक थिटा किंवा कोसेक थिटा. तर बघा सेक थिटा जर आपण घेतलं तर सेक थिटा हा यस आहे बघा, यस यसच्या अपोजिट इथला आपण सी घेतला तर सेक थिटा जो रेसिप्रोकल असतो कशाचा कॉस थिटाचा. सेक थिटा ही गुणाकार व्यस्त आहे कॉस थिटाच्या, बरोबर आहे. आणि कॉस थिटा बरोबर काय आहे लगतची बाजू छेद करणं अपॉन करणं. मग आपण सेक थिटा काढायचे असेल तर कॉस थिटाचे आपल्याला काय करावं लागेल गुणाकार व्यस्त घ्यावं लागेल, म्हणजेच त्याचं खाली मुंडकं वर पाय करावं लागेल. म्हणजे कर्ण वरती जाईल आणि लगतची बाजू खाली येईल तेव्हा आपल्याला सेक थिटा भेटेल. म्हणजेच काय कर्ण वरती आणि लगतची बाजू खाली, लगतची बाजू. ठीक आहे, एवढं समजलं. पुढे बघा सेक नंतर आता राहिला शेवटचा कोसेक थिटा. समजा आपल्याला काढायचा आहे कोसेक थिटा काढायचा आहे. इथं सी आहे म्हणजे खाली काय येईल यस, म्हणजे 1/यस आहे साइन थिटा. कारण कोसेक थिटा हा रेसिप्रोकल असतो, गुणाकार व्यस्त असतो साइन थिटाच्या, आहे ना. म्हणून साइन थिटाची किंमत काय आपली रेशोची समोरची बाजू छेदामध्ये कर्ण आहे. मग कोसेक थिटा काढण्यासाठी याला व्यस्त करावं लागेल, म्हणजे कर्ण वरती समोरची बाजू खाली. मग कर्ण वरती आला कर्ण छेद समोरची बाजू, समोरची बाजू. ठीक आहे, एवढ्या कन्सेप्ट आहेत. कन्सेप्ट नाही म्हणता येत याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणता येतील आपल्याला. इथूनपासून सुरुवात होते आणि ती होते काटकोन त्रिकोणापासून. तर काटकोन त्रिकोणामध्ये समोरची बाजू कुठली असते, लगतची बाजू कुठली असते आणि कर्ण कोणता असतो हे तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे. तर बघा रेशोज लक्षात ठेवण्यासाठी मी परत रिपीट करतो. सकल कसलं हे लक्षात ठेवायचं आहे. साइन थिटा बरोबर सक म्हणजे समोरची बाजू छेद कर्ण, कॉस थिटा म्हणजे लक लगतची बाजू छेद कर्ण, टॅन थिटा बरोबर सल म्हणजे समोरची बाजू छेदामध्ये लगतची बाजू. टॅन थिटा हा रेसिप्रोकल असतो कॉट थिटाच्या, म्हणजे टॅन थिटाच्या उलटं केलं लगतची बाजू छेद समोरची बाजू कॉट थिटा भेटला. सेक थिटा हा कॉसच्या अपोजिट असतो, गुणाकार व्यस्त असतो, म्हणून सेक थिटा बरोबर कॉसच्या आपल्याला गुणाकार व्यस्त घेतलं. सेक थिटा आलं कर्ण छेद लगतची बाजू आणि कोसेक थिटा बरोबर काय आहे सी आहे म्हणून इकडे एस झाला. कोसेक थिटा बरोबर 1/साइन थिटा असतो, म्हणून साइन थिटा जे आहे त्याला जर गुणाकार व्यस्त केलं तर आपल्याला कोसेक थिटा भेटेल. म्हणून कोसेक थिटा बरोबर काय भेटलं कर्ण छेद समोरची बाजू. हे सर्व तुम्ही नोट डाऊन करत चालायचं आहे आणि सोबत सोबत जे आपण एक्झाम्पल घेऊ ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि लिहून पण घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता बघा याच्यामधली एक कन्सेप्ट तुमची राहिली होती की काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला माहीत आहे एक फेमस प्रमेय आहे, एक
अतिशय नावाजलेलं, त्याला भूमितीतलं भूत म्हणतात, असं प्रमेय, असं थेरम आहे, ते आहे पायथागोरसाचं थेरम. ते पायथागोरसाचं थेरम जे आहे ते काटकोन त्रिकोणामध्ये वापरले जाते आणि ते तुम्हाला माहीत असेल. ते पायथागोरसाचं प्रमेय जे आहे ते कुठलं आहे बघा, कोणता आहे प्रमेय ते? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो, आहे ना. थोडंसं रफ करून घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल काय सांगत आहे मी. समजा हा मी काटकोन त्रिकोण काढला आहे ना, हा झाला आपला कर्ण, ही झाली आपली लगतची बाजू, ही झाली आपली समोरची बाजू, आहे ना, हा झाला 90 अंशाचा कोन, आहे ना. आता पायथागोरसाचा प्रमेय काय म्हणते की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग, काय? कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. म्हणजे उरल्या कोणत्या दोन बाजू? समोरची बाजू आणि लगतची बाजू. हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. म्हणजे उरल्या दोन बाजू, समोरची बाजू आणि लगतची बाजू. म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर आपण लिहू शकतो समोरच्या बाजूचा वर्ग अधिक लगतच्या बाजूचा वर्ग. लगतच्या बाजूचा वर्ग हे आपलं पायथागोरसाचं प्रमेय आहे, बरोबर आहे ना. तर बघा, हे पायथागोरसाच्या प्रमेय अत्यंत महत्त्वाचं आहे. भूमितीमधलं भूत आहे. त्रिकोणमितीमध्ये सुद्धा व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला साइन थिटा दिलेलं असते, कॉट थिटा काढायचं असते, त्याच्यासाठी सुद्धा हे कर्ण जो आपलं पायथागोरसाचं प्रमेय आहे हे महत्त्वाचं आहे. मग कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग आपण म्हणू शकतो, किंवा समोरच्या बाजूचा वर्ग अधिक लगतच्या बाजूचा वर्ग आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला माहीत असेल, समजा समोरची बाजू आपल्याला 3 दिलेली आहे, लगतची बाजू आपल्याला 4 दिलेली आहे, तर कर्ण काढता येईल आपल्याला, बरोबर ना. मग आपल्याला कर्ण काढायचा आहे. मग पायथागोरसाच्या प्रमेयानुसार कर्णचा वर्ग बरोबर समोरच्या बाजूचा वर्ग. मग समोरची बाजू किती दिलेली आहे? 3. मग 3चा वर्ग अधिक लगतची बाजू किती दिलेली आहे? 4. 4चा वर्ग म्हणजेच 3चा वर्ग झाला 9, 4चा वर्ग झाला 16 आणि 9 अधिक 16 झाले 25. म्हणजे हा काय भेटला मला? कर्ण वर्ग भेटला. पण मला फक्त कर्ण पाहिजे, म्हणून कर्ण बरोबर काय येईल? 25चं वर्गमूळ येईल. मग 25चं वर्गमूळ काय आलं? 5. म्हणजे कर्ण किती भेटला मला? 5 भेटला, बरोबर आहे ना. कर्ण किती भेटला? 5. म्हणजे 2 बाजू दिलेल्या आहेत, तर आपल्याला तिसरी बाजू काढता आली. आणि या तिसऱ्या बाजू काढण्याचा उपयोग करून आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोजमध्ये उत्तर काढू शकतो. कसं ते बघा आपण. समजा आपल्याला दिलेलं आहे टॅन थिटा. टॅन थिटा बरोबर 3/4. टॅन थिटा बरोबर 3/4. तर साइन थिटा बरोबर किती? तर साइन थिटा बरोबर किती? ठीक आहे. टॅन थिटा बरोबर 3/4 दिलेला आहे, तर साइन थिटा बरोबर किती असं तुम्हाला विचारलं तर बघा, टॅन थिटा म्हणजे आपल्याला सूत्र माहीत आहे. टॅन थिटा बरोबर काय असते? समोरची बाजू भागेला लगतची बाजू बरोबर किती आहे? 3/4. म्हणजे समोरची बाजू किती आहे? 3. लगतची बाजू किती आहे? 4, बरोबर आहे. पण आपल्याला काढायचं काय आहे? साइन थिटा काढायचा आहे. मग साइन थिटाचा फॉर्म्युला काय आहे, किंवा जो रेशो काढण्याचं सूत्र काय आहे? क. समोरची बाजू भागेला कर्ण. समोरची बाजू भागेला काय? कर्ण, बरोबर. मग साइन थिटा बरोबर समोरची बाजू 3 भेटली. छेदामध्ये कर्ण पाहिजे. म्हणजेच हे काटकोन त्रिकोणाच्या बाजू असतात. आपल्याला तुम्हाला मी पहिले सांगितलं, त्रिकोणमितीमध्ये काटकोन त्रिकोणाच्याच बाजू असतात. मग समोरची बाजू 3 आहे, लगतची बाजू 4 आहे. मग साइन थिटा बरोबर असते समोरची बाजू छेदामध्ये कर्ण. मग मला समोरची बाजू भेटली 3, तर कर्ण आपल्याला काढावं लागेल. मग कर्ण आपण कसा काढू? पायथागोरसाच्या प्रमेयानुसार, बरोबर आहे. म्हणून मी साइन थिटा बरोबर समोरची बाजू छेद कर्ण लिहिलं आणि समोरची बाजू 3 आली, तर कर्ण किती आला आपला? 5.
म्हणजे साइन थिटाचं उत्तर मला भेटलं 3/5. त्याच्यामुळे पायथागोरसाचा प्रमेयाचा उपयोग जो आहे तो त्रिकोणमितीमध्ये होणार आहे. त्यामुळे पायथागोरसाचं प्रमेय लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं होतं. ठीक आहे. त्याचबरोबर बघा पायथागोरसाचे प्रमेय लक्षात ठेवल्याबरोबर त्याच्यानंतर तुम्हाला पायथागोरसाचे काही त्रिकूट आहेत, म्हणजेच त्या काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू ह्या आयडेंटिफिकल किंवा त्याच कंटिन्यूमध्ये पेपरला येतात. अशा 3 बाजू मी काही लिहून देतो तुम्हाला. त्या तुम्ही पायथागोरसाचे ट्रिपलेट ज्याला म्हणतात, पायथागोरसाचे त्रिकूट ज्याला म्हणतात, ते तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे. तुम्हाला मॅथ्समध्ये पण याचा उपयोग होईल, रिझनिंगमध्ये पण उपयोग होईल आणि डेली लाईफमध्ये तुम्हाला या पायथागोरसाच्या ट्रिपलेटचा उपयोग होणार आहे. ठीक आहे. तर काही पायथागोरसाचे ट्रिपलेट मी तुम्हाला लिहून देतो बघा, ते पाठ करायचे आहेत. तर बघा पायथागोरसाचे त्रिकूट पायथागोरसाचे ट्रिपलेट्स. पहिला बघा, पहिला पाठ करून टाकायचा 3, 4, 5. दुसरा पाठ करून टाकायचा 6, 8, 10. तिसरा पाठ करायचा 5, 12, 13. चौथा पाठ करायचा 7, 24, 25. पाचवा पाठ करायचा 8, 15, 17. सहावा पाठ करायचा 9, 40, 41. सातवा पाठ करायचा 11, 60, 61. आणि आठवा पाठ करायचा 12, 35, 37. एवढेच ट्रिपलेट जे आहेत, एवढेच त्रिकूट जे आहेत ते तुम्ही पाठ करून टाका. तुम्हाला आयुष्यभर अडचण येणार नाही त्रिकूटामध्ये. आणि त्रिकोणमितीमध्ये पण तुम्हाला उदाहरण सॉल्व करायला किंवा दिशादर्शनचे उदाहरण सॉल्व करायला तुम्हाला अडचण येणार नाही. हे आता बघा, पहिलं त्रिपलेट मी म्हटलं 3, 4, 5 त्रिकूट म्हटलं. म्हणजे काय आहे की काटकोन त्रिकोणाची पहिली बाजू आहे, हे दुसरी बाजू आहे आणि ही तिसरी बाजू आहे. मग यामध्ये कर्ण कसा ओळखणार? आपल्याला माहीत आहे काटकोन त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू म्हणजे काय काय असते? कर्ण असते. मग 3, 4, 5 मध्ये मोठं काय 5 आहे, म्हणजे याचा कर्ण किती आहे? 5 आहे. हे दुसऱ्या 2 बाजू आहेत. पुढे 6, 8, 10 या काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू म्हटल्या तर 6 पहिली बाजू, 8 दुसरी बाजू, 10 तिसरी बाजू. मग यामध्ये मोठे 10 आहेत, म्हणजे 10 काय याच्यामध्ये कर्ण आहे. 5, 12, 13 पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू. 13 मोठा आहे म्हणून 13 काय कर्ण आहे. असं तुम्ही सर्वांमध्ये कर्ण ओळखू शकाल. आता समोरची बाजू आणि लगतची बाजू हे ओळखू शकत नाही, पण ते आपल्याला उदाहरणानुसार समजवतील की हे समोरची बाजू आहे की लगतची बाजू आहे. हे त्रिकूट तुम्ही पाठ करायचे आहेत आणि हे लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. पुढे बघा आता आपण बघणार आहोत बघा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. म्हणजे काही त्रिकोणमितीचे काही सूत्र आहेत, ते आपल्याला जे स्पर्धा परीक्षेचे कामाचे आहेत तेवढेच आपण 3-4 बघणार आहोत. आणि जसे जसे आपण एक्झाम्पल घेणार आहोत त्या पद्धतीनुसार मी काही जे भरपूर फॉर्म्युले आहेत त्याचे ट्रिग्नोमेट्रीचे ते तुम्हाला मी तिथे एक्सप्लेन करणार आहे आणि तिथे ते सांगणार आहे. पण मेनमध्ये 3च फक्त फॉर्म्युले आहेत. तर बघा पहिला जो आहे, पहिला आहे आपला साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. पहिला काय आहे? साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर याचं उत्तर असते 1. हा पहिला बेसिक आयडेंटिटीज आहे ट्रिग्नोमेट्रीची. याच्यानुसार आपण 2 सूत्र तयार करू शकतो. बघा हा कॉस वर्ग थीटा इथे ठेवला, हा साइन वर्ग थीटा तिकडे जाईल, म्हणजे आपण याला लिहू शकतो कॉस वर्ग थीटा बरोबर 1. हा साइन वर्ग थीटा तिकडे गेला तर वजा झाला, तर 1 वजा कॉस वर्ग थीटा बरोबर आहे. ठीक आहे. हा पण हा फॉर्म्युला दुसरा तयार करू शकतो याच्यानुसार. तिसरा कसा तयार करता येईल? हा 1 जर तिकडे आणला, कॉस वर्ग जर तिकडे नेला तर काय होईल? साइन वर्ग थीटा आहे ना, किंवा आपण असं करू शकतो
साईन वर्ग थिटा बरोबर, इथंच चुकलं आपलं, हे झालं साईन वर्ग थिटा. आता इथं काय करू आपण, कॉस वर्ग थिटा बरोबर आपण काय लिहू शकतो, 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा आहे ना, 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. पुढचा दुसरा बघा, दुसरी आयडेंटिटीज आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, ही दुसरी आयडेंटिटीज आहे. ठीक आहे, ही पण लक्षात ठेवायची. आणि तिसरी आयडेंटिटीज आहे 1 प्लस कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा बरोबर काय आहे, कोसेक वर्ग थिटा. 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर आहे कोसेक वर्ग थिटा. अशा 3 आयडेंटिटीज आहेत. आणि याच्यावरून आपण की बघा, आता सेक वर्ग थिटा आहे, हा प्लस जर तिकडे नेला तर टॅन वर्ग थिटा बरोबर काय येईल, सेक वर्ग थिटा वजा 1 आहे ना, आपण हे तयार करू शकतो. पुढे इथं कॉट वर्ग थिटा जर काढायचा म्हटला तर हा +1 तिकडे गेला तर परत कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा वजा 1 हे आपण तयार करू शकतो. पण बेसिकमध्ये 3च आयडेंटिटीज आहेत, साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1, दुसरा आहे 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, आणि तिसरा आहे 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. समजलं काय आहे? ठीक आहे, काय अडचण आहे याच्यामध्ये? नाही. ठीक आहे, पुढचा आता बघा, आपण एक प्रश्न घेऊया. बघा तुम्हाला येते का बघू आपण. बघा एक प्रश्न आहे, बघा एक प्रश्न लिहिला आपण, जर टॅन थिटा बरोबर 7/24 तर कॉस थिटा बरोबर किती, हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊन गेलेला आहे, रेल्वेचे असेल. बघा लक्षात ठेवा, त्रिकोणमिती तुम्हाला MPSCमध्ये पण दिसेल, UPSCमध्ये पण दिसेल, रेल्वेच्या एक्झाममध्ये 2-3 प्रश्न दिसतील, स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 3-4 प्रश्न दिसतील, आणि बँकिंगमध्ये सुद्धा 3-4 प्रश्न तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे दिसतील. आणि लक्षात घ्या, ट्रिग्नोमेट्री जर तुम्ही केलं तर तुमची मेरिट लिस्ट कोणीच रोखू शकणार नाही. कारण आतापर्यंत माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगतो की ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर बरेच विद्यार्थी स्किप करून देतात, तो करतच नाही. कारण साईन कॉस टॅन आलं म्हणजे आपल्या बत्त्या गुल होतात, पण बत्त्या गुल होण्यासारखं याच्यामध्ये काही नाही आहे. एकदम सोपा टॉपिक्स आहेत, फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे आहेत. आणि जे शिकवतं ते समजलं आणि ते जर तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन केलं आणि प्रॅक्टिस जर केली तर मला तरी वाटते की याच्यामधला एक पण प्रश्न तुम्हाला येणार नाही, असं कधी होणार नाही. ठीक आहे, तर बघा, जर टॅन थिटा बरोबर 7/24 तर कॉस थिटा बरोबर किती असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर सरळ गोष्ट आहे. तर टॅन थिटा बरोबर काय असते रे, टॅन थिटा बरोबर आपल्याला माहीत आहे सकल कसल, म्हणजे शेवटचे 2 टॅनचे असतात, सल म्हणजेच टॅन थिटा बरोबर काय असते, समोरची बाजू छेदामध्ये लगतची बाजू आहे ना. म्हणजे समोरची बाजू 7 आहे आणि याचं उत्तर काय आहे 24. म्हणजे समोरची बाजू किती आहे 7 आणि लगतची बाजू किती आहे 24. मला काढायचा आहे कॉस थिटा. मग कॉस थिटा बरोबर काय असते, दुसरा आहे सकल कसल. मग आपल्याला दुसरं पाहिजे, म्हणजे साईन कॉस दुसरा आहे, स क नंतर काय ते ल क, म्हणजे कॉस थिटा बरोबर लगतची बाजू छेदामध्ये कर्ण बरोबर आहे. मग कॉस थिटा बरोबर आपल्याला काढायचं आहे. मग कॉस थिटा बरोबर लगतची बाजू मला भेटली 24, लगतची बाजू वरती पाहिजे, भेटली 24. आणि कर्ण मला पाहिजे, पण कर्ण आहे का यामध्ये, नाही आहे. मग आपल्याला माहीत आहे 7 ही त्रिकोणाची, काटकोन त्रिकोणाची पहिली बाजू आहे, समोरची बाजू असल्यामुळे, आणि 24 जी आहे लगतची बाजू आहे, म्हणजे दुसरी बाजू आहे. आता आपल्याला कर्ण काढायचा आहे. मग आपण काय काढू, तो पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढू, किंवा आताच मी तुम्हाला ट्रिपलेट लिहून दिले, त्याच्यामध्ये किंमत होती दुसरीच 7, 24, 25, म्हणजेच तिसरी बाजू काय आहे, कर्ण आहे. किती आहे ती 25. म्हणजे कॉस थिटा बरोबर आपल्याला भेटलं 24/25. म्हणजे याचं उत्तर किती आलं 24/25.
25. ठीक आहे. फक्त तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशो पाहिजे होते आणि दुसरं काय पायथागोरसाचे त्रिकूट पाठ पाहिजे होते. तुम्ही जर लिहिलं असेल तर बघा तिसरंच आपलं त्रिकूट होतं 7, 24, 25. काटकोन त्रिकोणाची पहिली बाजू 7 असेल, दुसरी बाजू 24 असेल तर तिसरी बाजू 25 असते. म्हणून आपल्याला लगतची बाजू 24 भेटली होती. पहिली बाजू माहीत होती, कर्ण काढायचा होता. मग त्रिकोणाच्या पायथागोरसाच्या ट्रिपलेटनुसार त्रिकुटानुसार मी कर्ण पाहिला 25 आला. किंवा पायथागोरसाच्या प्रमेयानुसार तुम्ही 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग केला तर तुम्हाला 625 भेटतील. आणि ते 625 कशाचा वर्गमूळ आहे 25चा आहे. म्हणजे हे आपण तसंसुद्धा काढू शकू. हा पहिला प्रश्न आपण बघितला रेशोचा. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघणार आहोत बघा आपण. बघा दुसरा प्रश्न आहे 7 टॅन थिटा बरोबर 4 तर 7 साइन थिटा वजा 3 कॉस थिटा छेदामध्ये 7 साइन थिटा अधिक 3 कॉस थिटा बरोबर किती. आता असं जर पाहिलं तर आपला जीव घाबरून जातो, पण ॲक्च्युअलमध्ये हा प्रश्न एकदम इझी आहे. बघा या टॅन थिटा आपल्याला दिलेला आहे. इथे किती आहे 7 टॅन थिटा. मी जर टॅन थिटा काढायचं म्हटलं तर टॅन थिटा बरोबर हा 7 इथं गुणाकारात आहे काही नाही म्हणून, म्हणजे इकडे जाताना कशामध्ये जाईल भागाकारामध्ये. म्हणजे टॅन थिटा बरोबर मला काय भेटला 4/7. तर 7 इथं काही चिन्ह नाही म्हणून गुणाकारात चिन्ह काय साइन थिटा वजा 3 गुणेला इथं काय कॉस थिटा छेदामध्ये 7 गुणेला साइन थिटा अधिक 3 गुणेला कॉस थिटा आहे. मला माहीत आहे आता आपण बघितलं टॅन थिटा बरोबर असते समोरची बाजू छेदामध्ये लगतची बाजू, किंवा टॅन थिटा बरोबर मला माहीत आहे टॅन थिटा बरोबर काय असते साइन थिटा छेद कॉस थिटा आहे ना. आणि आपल्याला उदाहरणामध्ये साइन आणि कॉस दोन्ही दिलेले आहेत. म्हणजेच आपण याला म्हणू शकतो साइन थिटा बरोबर किती आहे 4 आणि कॉस थिटा बरोबर किती आहे 7. मग जिथं साइन थिटा असेल तिथं काय टाकावं लागेल 4 टाकावं लागेल, आणि जिथं कॉस थिटा असेल तिथं काय टाकावं लागेल 7 टाकावं लागेल. पण हे केव्हा लक्षात येईल जेव्हा तुमचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज लक्षात येतील किंवा तुम्हाला समजतील. मी ते ऑलरेडी तुमचे घेतलेले आहेत याच व्हिडिओमध्ये सुरुवातीला, तर ते लक्षात ठेवणं किंवा लिहून ठेवणं कंटिन्यूमध्ये पाहणं गरजेचं आहे. मग साइन थिटाची किंमत 4 कॉस थिटाची 7 टाकूया उदाहरणामध्ये. तर बघा बरोबर 7 गुणेला साइन थिटाची किंमत किती 4 वजा 3 गुणेला कॉस थिटाची किंमत किती 7 खाले 7 गुणेला साइन थिटाची किंमत किती 4 वजा वजाने अधिक आहे 3 गुणेला कॉस थिटाची किंमत किती आहे 7 करा. 7 चौक 28 वजा 3 7 21 अधिक 7 चौक 28 अधिक 3 7 21. 28मधून 21 गेले किती राहिले 7 राहिले. आणि 28 आणि 21ची जर बेरीज केली तर 8 आणि 1 9 आणि 2 आणि 2 4. बघा 7/49 उत्तर आलं. आणि 7 1 7 7 7 49 म्हणजे उत्तर किती भेटते आपल्याला 1/7. म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीनुसार जे कठीण दिसणारं उत्तर होतं ते आपण काढलं. काय पाहिजे फक्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. कळतंय तुम्हाला समजतंय. जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव सांगायची गरज आहे, सांगून देतो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत चला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा
बघा तिसरा प्रश्न, बघा तिसरा प्रश्न पेपरमध्ये येऊन गेलेला आहे. बघा काय म्हटलेलं आहे, साइन थिटा बरोबर 8/17 आणि टॅन अल्फा बरोबर 15/8. तर इथं आहे कॉस, तर कॉस थिटा अधिक अल्फा बरोबर किती, तर कॉस थिटा अधिक अल्फा बरोबर किती. तर बघा मी समजा आपल्याला माहीत आहे हा काटकोन त्रिकोणामध्ये या गोष्टी असतात आहे ना. आता साइन थिटा म्हणजे काय असते, समोरची बाजू छेदामध्ये कर्ण. मग समोरची बाजू भेटली 8 आणि कर्ण किती झाला 17, बरोबर आहे. आता टॅन अल्फा हा 90 अंशाचा कोन आहे ना. तर लक्षात घ्या 90 अंशासमोरचा एक्झॅक्ट समोरचा जो कोन असतो तो असतो आपला थिटा. तो काय असतो थिटा. आणि इकडचा जो कोन असतो तो असतो आपला अल्फा. काय असतो अल्फा. आता बघा आपल्याला माहीत आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश, बरोबर आहे. आता एक कोन जर 90 अंशाचा झाला तर हे दुसरे दोन कोन याची बेरीज किती होईल, 90च येईल. हा 30 असेल किंवा हा 60 येईल, म्हणजे 30 आणि 60 90 येईल. किंवा कुठल्याही पद्धतीनुसार यांची बेरीज जर केली तर ते 90 येणार, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 90 असते, बरोबर आहे. 90 नसते तर 180 असते. तर समोरची बाजू आपल्याला 8 भेटली आणि कर्ण किती भेटला 17, कारण साइन थिटा बरोबर असते समोरची बाजू भागेला कर्ण. आता टॅन अल्फा म्हटलं त्यांनी, टॅन अल्फा बरोबर 15/8, बरोबर. मग टॅन अल्फा बरोबर 15/8, मग टॅन थिटा, मग थिटाच्या ठिकाणी अल्फा बीटा काही पण येऊ शकते किंवा ABCD काही पण येऊ शकते. मग टॅन थिटा बरोबर काय असते, समोरची बाजू छेदामध्ये लगतची बाजू, बरोबर आहे. आता लगतची बाजू आपल्याला 8 दिलेली आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, हा जो त्रिकोण आहे याचा बेस त्यांनी असा केला, ठीक आहे. ही लगतची बाजू म्हटली, हा झाला 17 कर्ण आहे ना, असं म्हटला, ठीक आहे. बघा आता त्यांनी काय, लगतची बाजू भागेला समोरची बाजू भागेला लगतची बाजू. मग आता समोरची बाजू 15, लगतची बाजू 8 आहे ना, म्हणजे ही काय बाजू भेटली आपल्याला 15 भेटली. म्हणजे बघा याच्यामध्ये ही जी बाजू आहे ही किती आहे, 15 आहे ना. म्हणजे 8, 15, 17 काय झालं, आपलं पायथागोरसाचं त्रिकूट झालं. या त्रिकोणाच्या आपल्याला 3 बाजू भेटल्या आहे ना. तर आपल्याला त्यांनी काय काढायला सांगितलं, तर कॉस थिटा अधिक अल्फा बरोबर उत्तर किती. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगलं की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. मग आता इथं कॉस आहे आणि कॉसच्या पुढे थिटा अधिक अल्फा याची बेरीज, बरोबर आहे. थिटा अधिक अल्फा याची बेरीज बरोबर किती येईल हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर बघा याचं उत्तर तोंडी काढलं गेलं असतं तर कॉस थिटा अधिक अल्फा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता या दोघांची बेरीज किती येईल, काही बी जरी केलं तर 90 अंश येईल, म्हणून आपण डायरेक्ट लिहू शकतो कॉस 90 अंश बरोबर. आता कॉस 90 अंशाची किंमत किती असते रे, 0 असते, म्हणजे आपण डायरेक्ट लिहू शकतो कॉस थिटा अधिक अल्फा बरोबर. याचं उत्तर काय, 0. काय 0. आता हा 0 कुठून आला, कॉस 90ची किंमत 0 कुठं आहे हे तुम्हाला जेव्हा मी पायथागोरसाचा जो टेबल जो आहे ज्याच्यामध्ये साइन 0 कॉस 0 ज्या सर्व 0 ते 90 अंशापर्यंत त्या किमती दिलेल्या आहेत, साइन कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेकच्या, जेव्हा तो टेबल तुम्हाला समजून सांगेल तेव्हा समजेल. त्याच्यासाठी ते पुढचे जो व्हिडिओ आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टेबल बघणार आहोत. तर पुढचा जो व्हिडिओ आहे यानंतर येणारा तो व्हिडिओसुद्धा पाहायला विसरायचा नाही आहे. आणि उदाहरण जर समजत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा आपण एक कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत की क्वाड्रंटची. पहिल्या भागामध्ये काय कोणत्या किमती पॉझिटिव्ह असतात, दुसऱ्या भागामध्ये कोणत्या किमती पॉझिटिव्ह असतात, तिसऱ्या भागामध्ये कोणत्या किमती पॉझिटिव्ह असतात आणि चौथ्या भागामध्ये कोणत्या किमती पॉझिटिव्ह असतात. हा क्वाड्रंट सध्याचा फक्त मी काय सांगत आहे तेवढं लक्षात ठेवा. आणि नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमचा एक स्पेशल फक्त जो ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहे त्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याच्या व्हॅल्यूचा जो टेबल आहे तो कसा लक्षात ठेवायचा तो ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे.
तर बघा आता सध्या आपण फक्त क्वाड्रंटचा एक पार्ट घेऊया आणि हा व्हिडिओ इथंच खतम करून टाकूया. पुढे बघा एक क्वाड्रंट आपण म्हटलं हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट, हा तिसरा पार्ट आणि हा चौथा पार्ट, असे 4 क्वाड्रंट असतात. बरोबर आहे. बघा आपण हे पूर्ण फिरलो तर काय होईल, वर्तुळ तयार होईल आहे ना. वर्तुळ तयार होईल म्हणजे वर्तुळाचं माप किती असते, 360 अंश. मग आपण याला 0 अंश म्हटलं आहे ना. इथून तो इथपर्यंत आला तर हा 90 अंशाचा कोन आहे. म्हणजे हा किती झाला इथं 90 अंश. इथून तो इथपर्यंत आला 90, इथून तो इथपर्यंत आला म्हणजे अर्धवर्तुळ झालं. म्हणजे इथे किती आले 180 अंश. परत इकडे पुढे आले 90 अंश 180 आणि इथे किती होतील 270 अंश. परत इथपर्यंत आले तर 0 नंतर इथं काय होईल 360 अंश. असे कोण तयार होतील. बरोबर आहे. तर बघा या पहिल्या क्वाड्रंटमध्ये लक्षात ठेवायचं की सर्व जे किमती असतात ते सर्व किमती धन असतात. एवढं फक्त लक्षात ठेवा. मी उदाहरणामध्ये कसं यूज करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये सर्व रेशोच्या किमती आहेत. साईन असेल, कॉस असेल, टॅन असेल, सेक असेल, कोसेक असेल, कॉट असेल, या सगळ्यांच्या किमती म्हणजे 0 ते 90 अंशापर्यंतच्या मापामध्ये सर्व काय असतात धन असतात. ठीक आहे. पुढे दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये आलो. आता 90 ते 180 अंशापर्यंत आहे दुसरा क्वाड्रंट. तर यामध्ये साईन आणि साईनच्या अपोजिटमध्ये आपल्याला माहीत आहे काय असतो कोसेक. साईन आणि कोसेकच्या किमती धन असतात, बाकी सर्वांच्या काय असतात ऋण असतात. साईन आणि कोसेकच्या किमती धन असतात, बाकीच्या सर्वांच्या काय असतात ऋण असतात. 90 ते 180 अंशामध्ये म्हणजेच दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये 180 अंशापासून तर 270 अंशापर्यंत. याच्यामध्ये लक्षात ठेवा टॅन आणि टॅनच्या अपोजिट काय आहे कॉट आहे ना. टॅन आणि कॉटच्या किमती धन असतात, बाकी सर्वांच्या किमती काय असतात ऋण असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये लक्षात ठेवा कॉस आणि कॉसच्या अपोजिट असते सेक. मग कॉस आणि सेकच्या किमती धन असतात, बाकी सर्वांच्या काय असतात ऋण असतात. ठीक आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे 0 ते 90 अंशापर्यंत गेलं तर त्यामध्ये सर्व जे रेशो आहेत ट्रिग्नोमेट्रिक रेशो त्यांच्या किमती धन आहेत म्हणजे प्लसमध्ये आहेत. 90 ते 180च्या दरम्यान गेलो तर साईन आणि कोसेकच्या किमती धन आहेत, बाकी सगळ्यांच्या ऋण आहेत. पुढे 180 ते 270 अंशापर्यंत गेलं तर टॅन आणि कॉटच्या किमती धन आहेत, बाकी सर्वांच्या ऋण आहेत. आणि कॉस आणि सेक हा चौथ्या क्वाड्रंटमध्ये म्हणजे 270 अंशापासून तर 360 अंशापर्यंत किंवा 0 अंशापर्यंत गेलं तर त्याच्यामध्ये कॉस आणि सेकच्या किमती धन आहेत, बाकी सर्वांच्या किमती ऋण आहेत. ठीक आहे. ठीक आहे. समजलं. इथं आपण असं म्हणू शकतो ऑल स्टुडंट टेक कॉपी. ऑल स्टुडंट टेक कॉपी हे ट्रिक लक्षात ठेवा. ऑल स्टुडंट टेक कॉपी. याच्यामधले पहिले अल्फाबेट्स बघा. ऑलमध्ये ए बघा म्हणजे पहिल्यामध्ये एम फॉर ऑल सर्व धन आहेत. दुसऱ्यामध्ये बघा एस. एस म्हणजेच काय साईन. साईन धन आहे. साईडच्या अपोजिटला काय असतो कोसेक. कोसेक धन आहे ना हा एस. टीमध्ये बघा काय टॅन. टॅन धन आहे आणि टॅनच्या रेसिप्रोकल जो असतो तो असतो कॉट, तर कॉट धन आहे. आणि सी म्हणजे कॉफी म्हणजे चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस धन आहे आणि कॉसच्या अपोजिट असणारा सेक धन आहे, बाकी सर्व काय आहेत ऋण आहेत. हे ट्रिक्स किंवा याला आपण म्हणू शकतो लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक्स हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत आपण. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.